बीड जिले में बेमौसम बारिश और तेज आंधी और बर्फबारी ने किसानों की मेहनत पर पानी फेर दिया है। पाटोरा तहसील के चिखली गांव में किसान दिनकर लाड की जामुन की बाग और केले की फसल को भारी नुकसान हुआ है। वॉइस ओवर। किसान दिनकर लाड ने पानी की कमी के बावजूद कड़ी मेहनत से जामुन की बाग तैयार की थी, लेकिन कटाई से पहले ही बेमौसम बारिश और बर्फबारी ने फसल तबाह कर दी। शुरुआती अनुमान के मुताबिक करीब 2 लाख रुपए का नुकसान हुआ है। वहीं केले के बागान में लगभग 250 पेड़ गिरकर नष्ट हो गए हैं। क्षेत्र के कई अन्य किसानों की फसलें भी प्रभावित हुई है। किसानों ने सरकार से जल्द सर्वे कर आर्थिक सहायता देने की मांग भी की है। लाड चिखलीनाथ गायनाथ गडावरून मी बोलतोय। जांभळाच्या झाडाला आम्ही उन्हाळाभर पाणी थेंबे थेंबे पाणी साचून आम्ही शेततलावातून पाणी दिलं भरपूर आणि उन्हाळाभर पीक घेतलं आम्ही आणि ते पीक घेतलेलं हातात तोंडाशी आलेलं घास आमचा 300 400 250 300 रुपये भाव चालू असताना आमच्या हातातोंडाशी आलेला घास इतका 40 वर्षात कधी गाराचा पाऊस झाला नाही, इतका पाऊस झाला आणि आमच्या जांभळाचं 90% ते 100% जवळजवळ नुकसान झालं। हातातले फळं तुम्ही पाहू शकता, असे सगळे पूर्ण झाडावरले गाराच्या माराने 40 वर्ष कधी गारा इकडे पडल्या नव्हत्या, इतक्या गारा झाल्या गायनाथ परिसरात, गायनाथ गडाच्या परिसरात आणि आमचं आतुनात नुकसान झालं आहे। सरकारने आम्हाला केळी आणि आमची जांभळ इतकं नुकसान झालं की 40 वर्षात कधीच पाहिलं नव्हतं एवढं नुकसान झालं आहे। तात्काळ आम्हाला शासनाने पंचनामे करून मदत द्यावी ही विनंती। आमचं फार नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे वेळ आले आहेत। खर्च आम्हाला 1.5 लाख रुपये खर्च आला। आम्ही 2-1 लाखाचा रुपये आज नुकसान झालं आहे आमचा पांढऱ्या जांभळाचं आणि आम्ही एवढे लांबून पांढरे जांभळ आणले। आपल्या मराठवाड्यात पहिला प्रयोग असून जांभळाचा हा पांढरा आणि तो आमचा हातातोंडाशी आलेला घास ही गारीनी टोटल नष्ट झाला आहे। एवढी शासनाला विनंती आहे की आम्हाला एवढी तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी ही विनंती।